राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू आहे। या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे आहेत असा सवाल उपस्थित केलेला आहे। तर लोकसभा विधानसभा मतदारांची यादी आपल्याला द्या अशी मागणी आता राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येते। आपण आरोप करत नाही तर पुरावे देत आहोत असं राहुल गांधी म्हणतात। राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे। वाढलेले मतदार हे कोण आणि कुठून आले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे। विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढले असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। इलेक्शन कमिशनने दिलेला आहे, किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही। सर, राहुल गांधी ने कहा है कि अल्पसंख्यकों की वोट जानबूझ के काटे गए हैं। 5 महीने में 39 लाख वोटर्स कहां से आए? देखिए, वोटर्स कहाँ से आए, वोटर कहाँ आए, किसका नाम काटा, इसका सारा जवाब इलेक्शन कमीशन ने दिया हुआ है, इसलिए उसका अलग से जवाब देने की कोई आवश्यकता भी नहीं है। राहुल गांधी एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं क्योंकि उनको पता है 8 तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामो निशान समाप्त होने वाला है। इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नैरेटिव तैयार करना, इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं। मैंने बार बार ये कहा है कि जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे और केवल अपने मन को झूठी बातें बोलकर अपने मन को बहलाने का प्रयास करेंगे तब तक उनकी पार्टी का रिवाइवल नहीं हो सकता, कांग्रेस का रिवाइवल नहीं हो सकता। राहुल गांधी अपनी हार का आत्मचिंतन करें। सर, दिल्ली चुनाव का जिक्र कर रहे हैं सभी देवेंद्र फडणवीस बोलत होते। दिल्लीत झालेल्या मतदानासाठी कव्हर फायर सुरू आहे। दिल्लीत पराभव होणार असल्यानं राहुल गांधींची सर्व धडपड सुरू असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। तर राहुल गांधींना आत्मचिंतनाची गरज आहे। निवडणूक आयोगानं मतदार कसे आले या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे असं देवेंद्र फडणवीस बोलत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।